येणारा व्यक्ती हा भाजपच्या आत्ताच्या प्रोग्रेसवर विचार करून विश्वास ठेवून येतोय हे नक्की आहे। आणि त्यांनी खरं बोलले खोटं बोलले हे सगळं जनता ठरवणार आहे ना। आता मगाशी दिनकर पाटलांचं तुम्ही उदाहरण दिलं। दिनकरराव पाटील हे भाजपत होते, तिथून मनसेत गेले विधानसभेच्या वेळेला, आणि त्यांनी ते मला आता मनसेच्या प्रवक्त्यांनी जे सांगितलं ना की लबाडांचा पक्ष आहे वगैरे वगैरे म्हणाले, आता ते तिथं खोटं बोलले हे स्पष्ट झालं ना, परत इकडं आले। त्यामुळे इतर पक्षांमध्ये गेल्यानंतर ते कसे वागतात, काय वागतात, इकडे आल्यानंतर काय वागतात हे सगळं जनता बघत असते। भारतीय जनता पार्टी कुणालाही येऊ नका हे सांगायचं काही कारण नाही। जो माणूस स्वतःहून येतो, कुणालाही जबरदस्ती नाही, पण स्वतःहून आल्यानंतर त्याला भारतीय जनता पार्टीची विचारधारा मान्यच करावी लागेल, अशा प्रकारचं इथलं वातावरण आणि इथल्या प्रकारची शिस्त आहे। आता त्यांनी पण तीच शिस्त मोडून तर ते बाहेर पडले होते ना, तीच शिस्त मोडून तर ते बाहेर पडले होते ना। तोच अविश्वास विश्वास इतका असता तर ते पक्षातनं बाहेर कशाला पडले असते? तेच सांगतो, ते बिलकुल बरोबर आहे। पक्ष बांधून ठेवत नाही ना, विचारधारा ही स्वतःची वैयक्तिक प्रकारे कमिटमेंट एक असते। आता जनता ठरवेल म्हणजे असं आहे, म्हणजे असं आहे प्रदीपजी, तुम्ही मला सांगताय वाटलं विचारधारा नाही पटत आहे सोडून दिली, आणि मग 4 वर्षांनी वाटलं आता मला विचारधारा पटते म्हणून यायचं।